नमस्कार मित्रांनो, आज आलेलो आपण मल्हारगड पाहण्यासाठी. सोनेरी गावामधून आपण पायी 10 मिनिटाची पायपीट करून येऊ शकतात. माझ्या पाठीमागे चोर दरवाजा आहे, त्या मार्गाने आपण जाणार आहोत. चला. किल्ल्याच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत गाडी रस्ता केलेला आहे. आता आपण चोर वाटेने वर चाललेलो आहोत. किल्ल्याच्या पायथ्याचे गाव सोनगिरी. इथून आपण आल्यानंतर किल्ल्याच्या मेन प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो. पण आता चोर वाटेच्या रस्त्याने गाडी रस्ता केल्यामुळे जास्त जण प्रवेशद्वाराच्या मार्गाने जात नाही. किल्ल्याच्या चोर वाटेनेच जास्त संख्येने भाविक जातात. बघू शकतात किल्ल्याचा आपल्याला बुरुज पाहावयास मिळतो. माझ्या पाठीमागे बुरुज आहे. बुरुजाच्या खालच्या बाजूने चोर वाटे किल्ल्यावर जाणारी, त्या मार्गाने जाऊया. मल्हारगड हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील असून मराठेशाहीच्या इतिहासात हा किल्ला सगळ्यात शेवटी बांधण्यात आला आहे. बुरुजाच्या खालून चोर वाटेने वर आल्यानंतर आपल्याला बारव पाहावयास मिळतं. बघू शकता माझ्या पाठीमागे आहे. या किल्ल्याची निर्मिती शिवकाळात झालेली नसून पेशव्यांच्या कालखंडात झालेली आहे. पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख असलेले सरदार पानसे यांनी या किल्ल्याची निर्मिती इसवी सन 1757 ते 1760 या कालखंडात केली होती. विहिरीच्या पुढेच किल्ल्याचा मेन दरवाजा आहे, तो पाहण्यासाठी जाऊया. किल्ल्याच्या पायथ्याशी सोनेरी नावाचं गाव असल्यामुळे या किल्ल्याला सोनेरीचा किल्ला असे देखील म्हणतात. किल्ल्यावर येण्यासाठी सोनगिरी गावातून पूर्वीचा राजमार्ग आहे, तो आता आपण पाहणार आहोत. या मार्गाने फारसे लोक किल्ल्यावर येत नसले तरीही या दिंडी दरवाजाचे बांधकाम मात्र इतके अप्रतिम आहे की आजही इतक्या वर्षानंतर आपण हे बांधकाम पाहून अचंबित होतो. बघू शकतात किल्ल्याचा मेन प्रवेशद्वार. बाजूला देवडे आपल्याला पाहावयास मिळतात. किल्ल्याच्या मेन प्रवेशद्वाराकडे येण्यासाठी सोनेरी गावातून यावे लागते. समोरच आपल्याला सोनेरी गाव दिसतंय, बघू शकतात.
आता आपण मल्हारगडाच्या महादरवाज्यापाशी आलो आहे. महादरवाजा हा सोनुरी गावाकडून आलेला आहे. खालच्या बाजूला आपल्याला हवेली तालुका आहे. हवेली तालुक्यातील उरळी देवाची या ठिकाणावरून सुद्धा आपण येऊ शकतो. तसेच या दिवे गावाच्या तिकडून येऊ शकतो व सोनुरी गावाकडून येऊ शकतो. 3 मार्ग आहेत आपल्याला गडावर येण्यासाठी. आणि हा महादरवाजा तेवढे आपल्याला पाहावेच मिळतात. 3 आहेत. चल पुढे चलतो. या किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पावनखिंड या पिक्चरची शूटिंग थोडक्यात इथे झालेली आहे आणि युगत मांडेली या गाण्याची शूटिंग देखील या प्रवेशद्वारापाशी झालेली आहे. हा किल्ल्याचा दुसरा महादरवाजा आहे. किल्ल्याच्या माचीवर आपल्याला खंडोबा मंदिर व महादेव मंदिर पाहावयास मिळतं. चला तर दर्शन करायला जाऊया. राजवाड्याचे अवशेष आपल्याला पाहावयास मिळतात. राजवाड्यामध्ये आपल्याला राजांची मूर्ती छोटेखानी पाहावयास मिळते. बघू शकता तुम्ही. या किल्ल्याच्या माचीवर आपल्याला विहीर पाहावयास मिळते. विहिरीच्या समोरच आपल्याला तळघर पाहावयास मिळतं. चला तर ते पाहूया आपण. तळघराकडे जाते आपण. 2 रूम आहेत आणि वाड्यांच्या अवशेष
या किल्ल्यावर येण्यासाठी उशीर झाला, त्यामुळे अंधार पडत चाललेले होते. पण बॅटरीच्या माध्यमातून तुम्हाला तळघर दाखवणार आहे. चला तर आता मध्ये जाऊया. वाड्यांचे अवशेष मधोमध आपल्याला तळघर पाहावयास मिळतं. बाजूला पाहिल्यानंतर तटबंदी आहे किल्ल्याची अशी भक्कम. उरळी कांचन गाव येते. उरळी कांचन गाव शहर नाही. शहरच वाटते. नाही नाही, आहे ना, काय जबरदस्त आहे. हे उरळी कांचन आणि हे मांजरी गाव आपलं. हो का? हे मांजरी गाव. मित्रांनो, बघू शकतात तुम्ही, किल्ला बघून झाल्यानंतर खाली उतरण्यासाठी अंधार पडलेला आहे. आजचा किल्ला बघून पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. वारकरी सह्याद्रीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर, लाईक, शेअर, कमेंट करा विसरू नका. नक्कीच भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय. तुम्ही पण या किल्ल्याला आवर्जून भेट द्या, कारण मराठेशाहीच्या इतिहासामध्ये हा किल्ला सगळ्यात शेवटी बांधण्यात आला आहे.